मी गिरीश ठाकूर. हा आमचा नमस्कार. 11वी क चा ग्रुप. आम्ही बरं, बरं. 1975 बॅच बालमोहन शाळा ओके. आणि आमची क ही तुकडी. आमची बरं, बरं. 11वी ची शेवटची बॅच. आम्ही असे हो. Zoomवरती जवळ-जवळ मार्चपासून म्हणजे लॉकडाऊन चालू झालं त्याच्यानंतर 1-2 आठवड्यापासून रोज भेटतोय. बरं. मी Zoom ऑर्गनाइज करतो. त्यामुळे अच्छा. पाहिजे तेवढं बोलता येतं मला. बरं, बरं, बरं. तुम्ही आलेत एकदम बरं वाटलं आम्हाला. आम्हाला मला पण फर्स्ट टाईम खूप-खूप आहे सरप्रायझिंग. येस. खूप-खूप ऐकायचंय आम्हाला तुमच्याबद्दल. नंतर तुमचे वडिलांबद्दल, वडील वडिलांबद्दल. आणि येस. आजोबा. आजोबा पण लेखक होते. हो, लेखक होते, आर्टिस्ट होते मोठे. हां, तर त्यांच्याबद्दल सर्व ऐकायचंय. हरी सुरू ओम. करू? हां, चालू कर. ओके. तर नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. नमस्कार. आज आपल्या वर्गात श्री सुहास वसंत काळे आपल्याशी गप्पा-टप्पा करायला आलेत. तर सुहास, बोल. मागे तू एकदा मला सांगितलं होतंस, की बापूंनी तुझ्या आजोबांवर एक पुस्तक लिहिलं होतं. हो. सांगे वडिलांची कीर्ती. तर त्याविषयी थोडंसं सांगशील का आम्हाला? तुमचा सगळा कोरम आला का? सगळी माणसं आली का तुम्हाला हो, हवीत हो. ती? हो, हो. ओके. आता 30 आहेत. मधून अजून 2-4 ॲड होतील. ॲड होतील. पण बरोबर आहे. आपण चालू करू. हो, चालेल. बरं. वडिलांनी माझ्या आजोबांबद्दल म्हणजे पु.श्री. काळेंच्या बद्दल जे काही लिहिलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे सांगे वडिलांची कीर्ती. आता हा रामदास स्वामीचा अभंग म्हणा किंवा ओवी म्हणा, हे सगळ्यांना माहिती आहे. तर सांगे वडिलांची कीर्ती त्याच्या पुढे असं आहे, की तो एक मूर्ख. तर माझे वडील निश्चितच मूर्ख नव्हते. मी मूर्ख आहे. त्यामुळे मी माझ्या वडिलांची स्तुती करणार आहे आता. वडिलांबद्दल काही सांगणार आहे. कारण वडील तसेच म्हणजे थोरच होते. त्यामुळे त्यांच्यासाठी बोलण्यासाठी मी मूर्ख व्हायला तयार आहे. जरूर. अ, सांगे वडिलांची कीर्ती हे वडिलांनी माझ्या आजोबांच्या वरती लिहिलेलं पुस्तक. माझे आजोबा म्हणजे पु.श्री. काळे. यांचा जन्म मेणवली, वाईच्या जवळचं गाव. पण ते म्हणजे मला जे माहिती आहे ते कारण अंतर खूप होतं आमच्यात. त्यामुळे मला जे माहिती आहे ते म्हणजे माझे आजोबा, त्यांना मी अण्णा म्हणायचो. अण्णा हैदराबादला निजामाकडे गालिचांचं डिझाइन करण्यासाठी पहिल्यांदा तिकडे होते. त्याच्यानंतर ते मग पुण्यात आले. पुण्यात ते ललित कला दर्शनमध्ये आले. मग ते मुंबईला आले. ललित कला दर्शनची पूर्वीची नाटकं म्हणजे भालचंद्रची नाटकं जर का कोणी पाहिली असतील, तर त्याच्यात सगळे सेट्स माझ्या आजोबांचे होते. सुवर्ण तुला, जय जय गौरी शंकर वगैरे आणि त्याच्यावर जे वडिलांचं पुस्तक आहे त्यात सगळी माहिती आहेच. तर हे आजोबांनी नाटकासाठी जे काही पडदे रंगवले, त्याचा त्याच्यात उल्लेख आहे. किती 1000 स्क्वेअर फूट मांजरपाट रंगवला, त्याचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 60 नंतर खरा म्हणजे वृद्धाश्रमाचं नाही पण रिटायर होतो आपल्या भाषेमध्ये. पण माझे आजोबा काही रिटायर झाले नाही. आजोबांना त्यांनी जो पुण्याला बंगला बांधला होता, श्रमसाफल्य त्याचं नाव. त्याचं लोन एवढं होतं, की आजोबांनी 60 नंतर सुद्धा नोकरी केली ती राजकमलमध्ये, म्हणजे व्ही. शांताराम यांच्याकडे. त्यामुळे आपण जर का जुने सिनेमे काही पाहिले असतील, झनक झनक पाहायला पाहिजे, नवरंग, दो आंखें बारह हात हे त्यातले मुख्य 3 सिनेमे. तर त्या 3 सिनेमांच्या मध्ये इवन होनाजी बाळा ह्याच्यामध्ये माणसं सोडून जे काही दिसतं ते माझ्या आजोबांनी रंगवलेलं होतं. होनाजी बाळामध्ये एक गंमत आहे. म्हणजे आजोबांची कीर्ती सांगायचं म्हटलं तर अ, होनाजी बाळा या सिनेमामध्ये होनाजी अ, गाणं म्हणता-म्हणता शेत नांगरतोय. तर ॲक्चुअली राजकमलमध्ये स्टुडिओमध्ये शेताचा सीन उभारलेला होता आणि गवतात मधून एक वाट काढली होती. ज्या वाटेवरनं बैल जोडी आणि होनाजी पाठीमागून चाललाय. असं एका ओळीचं शूट आणि वाट अशी गोल अशी वळते आणि एका ठिकाणी थांबते. तिकडे त्या गाण्याच्या त्या ओळीचं शूटिंग थांबणार होतं. आजोबांनी तीच वाट पुढे पडद्यावरती कंटिन्यू केली होती. गवत कंटिन्यू केलं होतं. शेत जणू काही खूप लांब वर पसरलेलं आहे, असं त्यांनी कंटिन्यू केलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे होनाजी बाळा इथून चालत आला. त्याच्यासमोर बैलजोडी होती. ते बैल
त्या एंड पर्यंत गेले आणि तिकडनं बापू म्हणजे व्ही शांताराम कट म्हणाले. माणसं थांबली, संगीत थांबलं, पण बैलांना काही ते सुधरेना, कारण त्यांना पुढे वाट दिसते आणि त्यांना पुढे जाता येईना. म्हणून त्यांनी आपल्या शिंगांनी ढुशा मारल्या पडद्याला. इतकं आजोबांनी परफेक्ट ते रंगवलेलं होतं. म्हणजे माणसाला थोडंसं बनवणं सोपं असतं, पण जनावरांना बनवणं जरा कठीण असतं. तर इतकं आजोबांचं म्हणजे इतकी आजोबांची मास्टरी होती. अ, आजोबांची जी कारकीर्द आहे ती त्यांनी त्यांच्या 2 पुस्तकात लिहिलेली आहे, सांगितलेली आहे. आजोबा खरं म्हणजे खूप लांब राहायचे. नावापासून त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं. त्यांना लोकांसमोर यायचं सुद्धा व्यसन नव्हतं. पण ललित कलेच्या सहवासात हे त्यांचं ललित कला दर्शवरती एक पुस्तक आहे. त्यात त्यांनी सगळ्या नाटकांचा म्हणजे स्वतःचंच फक्त काही कौतुक केलेलं नाही. त्यांनी सगळ्या नाटकांचा त्याच्यात उहापोह केलेला आहे. त्या काळात आणखीन जे कोणी त्यांच्यापेक्षा वरचढ पेंटर जे होते, त्यातलं मला एक नाव फक्त आता आठवतंय. बापूराव पेंटर नावाचेच पेंटर होते किंवा त्यांना पेंटर आहे ही पदवी दिल्यासारखं दिलं असेल आडनावासारखं. पण बापूराव पेंटर म्हणून एक होते आणि त्यांच्या समवयीन जे काही होते त्यांचं त्यांनी कौतुक केलंय. त्याच्यात त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्यांचं दुसरं पुस्तक जे आहे ते थोडंसं म्हटलं तर भालचंद्र पेंढारकरांच्या नाट्य ह्याच्यावरती आहे. रंगमंचावरील रंगमंचावरील नेपथ्य असं म्हणून त्यांनी रंगमंचाचं काय आहे त्या काळातलं ते त्यांनी सगळं त्याच्यात उलगडून सांगितलेलं आहे. हा लिखाणाचा वारसा बऱ्यापैकी आजोबांच्याकडनं बापूंच्याकडे आला. माझ्या बापूंच्याकडे, मी त्यांना बापू म्हणतो. बापूंच्याकडे आला. अ, बापू साधारण 59-60 साली छोट्या-छोट्या कथा लिहायला लागले आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी म्हटलेलं तसं आजोबांचे जे स्नेही होते, य.गो. जोशी वगैरे अशी मातब्बर मंडळी, त्यांच्याकडे बापूंनी कथा नेऊन दिल्या, की तुम्हाला कशा वाटतायत वगैरे, वगैरे असं. तर पुश्रीकाळांचा मुलगा म्हणून आणि खरोखर काहीतरी एक वेगळं लिहिलंय म्हणून बापूंच्या 3-4 कथांचं कौतुक झालं. त्याच्यानंतर मग य.गो. जोशी म्हणाले, की "आता जरा थांब. आता तू जरा विचार कर तुझ्या शैलीबद्दल. आणखीन काहीतरी वेगळं टाक वगैरे, वगैरे." असं करून त्यांनी त्यांना सल्ला दिला, मार्गदर्शन केलं. पण बापूंचा पहिला कथासंग्रह आला तो 1960 साली. त्याचं नाव लोंबकळणारी माणसं. आता सध्या तो मिळणार नाही कारण त्याच्यातल्या बऱ्याचशा कथा आउटडेटेड झालेल्या आहेत म्हणून वडिलांनीच लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हाताने नावाचं दुसरं पुस्तक, प्लेन सलामत तो नावाचं तिसरं पुस्तक. ही इतकी जुनी पुस्तकं होती 60, 61, 62, 63 सालातली. आणि त्या कथा पण त्या काळाला अनुसरून होत्या. त्यामुळे आता त्या कथा ह्या सध्याच्या फास्ट वर्ल्डमध्ये आणि टोटली चेंज झालेल्या वर्ल्डमध्ये सगळ्या कथा चालतीलच असं नाही. म्हणून वडिलांनी बऱ्याचशा कथा त्यांचा निरोप घेतला आणि त्याच्यातल्या काही निवडक कथा होत्या, ज्या कथांना काळाचं म्हटलं तर बंधन नव्हतं. म्हणजे ज्या कथा माणसांच्यावरती जास्त लिहिल्या गेल्या होत्या, माणसांच्या स्वभावावरती. त्या कथांना त्यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात इकडे-तिकडे स्थान दिलं. विथ द इंटेन्शन की माणसांचं जे काही मन आहे, माणसांची जी काही विचार करण्याची वृत्ती आहे, ती लोकांपर्यंत पोहोचावी, ती बदलत नाही. काळाप्रमाणे बाकीच्या गोष्टी बदलतात. अचला तुझं म्यूट अच्छा. करशील का? हा सॉरी हा. नाही, नाही, काही हरकत नाही, होणारच ते. तर वडिलांचं ते होतं की त्यांना माणसांच्यावरती एवढं प्रेम होतं आणि माणसं शोधतोय त्यांची मला वाटतं 4 एक पुस्तकं अशी आहेत कमीत कमी, की त्यांचं माणसांशी संबंध आहे हे कळतं लेखकाचं. लेखक माणूस शोधतोय हे कळतं. त्याला माणसात इंटरेस्ट आहे ते कळतं. पहिल्याच कथा संग्रहाचं नाव लोंबकळणारी माणसं. मग मी माणूस शोधतोय. नुसतं माणूस. अशी बरीचशी त्यांची म्हणजे त्यांची कथा बेसिकली मध्यमवर्गीय त्यांनी जी लाईफस्टाईल बघितली त्याच्यावरतीच त्यांनी लिहिलं. त्यांनी बॉम्बेत राहून गावच्या कथा लिहिल्या नाहीत. म्हणजे पाटकानं चंची काढली आणि तंबाखू चोळला वगैरे मळला हे काही त्यांनी लिहिलं नाही कारण त्यांनी ते बघितलं नाही. त्यांना त्यांची सुख-दुःख माहिती नव्हती. सुख-दुःख नव्हती अशातला काही भाग नाही. सगळ्यांनाच असतात. पण वडिलांनी जे बघितलं ते लिहिलं आणि जे बघितलं नाही ते लिहिलं म्हणजे फॅन्टसीमध्ये लिहिलं. पण परत फॅन्टसीमध्ये वडिलांचा मॅक्झिमम रोख आणि हे होता
तो माणसाच्या स्वभावावरतीच होता, की माणसाला जे सर्वसामान्य माणसाला जे काही मिळत नाहीये, मध्यमवर्गीय माणसाच्या ज्या दाबल्या गेलेल्या अपेक्षा आहेत, त्यांना त्यांनी फॅन्टसीमध्ये वाट मोकळी करून दिलेली आहे. त्यामुळे वडिलांनी जे लिहिलं, वडील जे जगले तेच त्यांनी लिहिलं. अच्छा. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुझी आई पण लेखिका होती. हो. आईने हम्म. लेखिका आई म्हणजे खूप उशिरा झाली किंवा तिचं ते लेखन खूप उशिरा बाहेर आलं. तिला दोघा तिघांनी नाटकाला बोलावलं, समीक्षक म्हणून याल का असं विचारलं. तर आई पूर्वी असा एक संकेत होता की समीक्षकाला आपण बोलावलं की नॅचरली त्याचं पहिल्या लाईनीत तिकीट काढून द्यायचं वगैरे वगैरे. आईने कधीही ते स्वीकारलं नाही. आईने कायम EF या रो मधली एक सीट पकडली आणि ती स्वतः तिकीट काढून जायची. मी माझ्या आईचं कौतुक खोटं सांगत नाहीये, ते खरं घडलेलं आहे. आणि म्हणजे मग आपण त्यांच्या ह्याच्याखालती येत नाही ना, की बाबा तुम्ही तिकीट दिलं तर आता मला चांगलं म्हणायलाच पाहिजे वगैरे असं काही नाही. आईने 10 ते 12 नाटकांच्या वरती परीक्षण लिहिलेलं आहे. त्यात वडिलांचा कुठेही संबंध नव्हता. वडील त्या नाटकाला गेलेले पण नव्हते. वडिलांनी ते आईचं लिखाण चेक पण केलं नाही, की बाबा तू यांना वाईट म्हणतेस, ते माझे मित्र आहेत किंवा ते मला ओळखतात वगैरे असं काही नव्हतं. आई वॉज टोटली इंडिपेंडंट एंटिटी वेन शी वेंट टू द ड्रामा आणि वेन शी रोट. त्यामुळे त्या पुस्तकाचं नाव आहे 10व्या रांगेतून. ही पण नाही, म्हणजे 10व्या रांगेतून आईने ते मॅक्झिमम नाटकं बघितलेली आहेत. सो 10व्या रांगेतून हे आईचं एकूण एक पुस्तक आहे. आई फार मोठी लेखिका नव्हती किंवा वडिलांसारख्या तिने कथा कधीच लिहिल्या नाही. तिने फक्त परीक्षण केलेलं आहे 10-12 नाटकांचं आणि त्याचं एकूण एक पुस्तक वडिलांनी नंतर सगळं झाल्यानंतर मग एक कौतुक म्हणून काढलं, की तू एवढं छान लिहिलेलं आहेस, तुझ्या ह्याला मागणी आहे. तर आता आपण त्याचं एक पुस्तक काढूया. सगळं नाटक वगैरे सगळं संपल्यानंतर, म्हणजे बघणं संपल्यानंतर, परीक्षण संपल्यानंतर. त्याचं नाव आहे 10व्या रांगेतून. अच्छा. कधी चुकून कुठे मिळालं तर बघा. पण अर्थात ते पण परत त्या काळातली नाटकं होती. त्यामुळे त्या काळातली नाटकं, ती नाटकं कोणी बघितली असतील तर तुम्हाला किंवा कोणालाही आईच्या परीक्षणाचं महत्त्व किंवा त्याची व्हॅल्यू कळेल. पण अदरवाईज आई त्या दृष्टीने लेखक होती. पण आई अत्यंत चांगली रसिक होती. म्हणजे बापूंची कथा लिहून झाली, की बापू पहिली कथा आईला वाचून दाखवायचे मॅक्सिमम वेळेला. आई बिझी असली किंवा आणखीन कुठे बापूंची कथा संपली, दुसऱ्या एखाद्या घरी, परगावी, तर तिकडे समोर जे असतील त्यांना वाचून दाखवायचे. वडिलांची लिखाणाबद्दल एक गंमत सांगतो. ती म्हणजे वडील सगळ्या कथेचा विचार करायचे आणि जर का त्यांना त्यांना हवा असलेला, त्यांना अपेक्षित असलेला सुंदर एंड मिळाला, त्यांच्या दृष्टीने ती कथा कंप्लीट झाली, कंस पुरा झाला तरच ते कथा लिहायला बसायचे, अदरवाईज नाही. लिहून ठेवल्यात, त्याचा एंड मी आता डोकं खाचून मी शोधतोय असं त्यांचं एखाद्या 2-3 कथात झालं असेल. पण त्यांच्या ज्या 450च्या वरती कथा आहेत त्याच्यामध्ये त्यांना एंड सुचला की मग ते लिहायला बसायचे. म्हणून ते म्हणायचे की विचार करायचं, ही जी थिंकिंग प्रोसेस जी आहे ती जास्त मजेशीर आहे, ती जास्त चॅलेंजिंग आहे. हा एक व्हायचं, लिहिता लिहिता वडिलांना काहीतरी वेगळं सुचायचं, आणखी ते त्यात ऍड करायचे. पण त्यांनी कम्प्लीट कथा बदलली असं झालं नाही, त्यांनी एंड बदलला असं माझ्या माहितीत तरी झालं नाही. तर त्यामुळे त्यांना एंड मिळालं की ते लिहायला बसायचे आणि ते म्हणायचे की नंतरची फक्त कारकुनीगिरी आहे. म्हणजे त्यांना जेव्हा अगदी शेवटी शेवटी लिहायचा कंटाळा आला, हात चालायचा नाही, ब्लड प्रेशरमुळे दम लागायचा, तेव्हा त्यांनी शेवटच्या 6-8 महिन्याकरता एक लेखनिक ठेवलेली होती. पण तोपर्यंत ते स्वतः लिहायचे. वडिलांना पानावरती खाडा म्हणजे खोडणं बिडणं हे काही आवडायचं नाही. खाणाखुणा सुद्धा आवडायच्या नाही. त्यांचं पूर्वीचं आता लिखाण आता माझ्याकडे जास्त नाहीये, पण मी एक त्यांचं अक्षर आणि त्यांची लिहायची पद्धत म्हणून मी तुम्हाला एक त्यांचं आहे माझ्याकडे, ते दाखवतो. त्यांचं अक्षर हे असं होतं. दिसत असेल तर सांगा मला. अरे वा वा. अति सुंदर. हे बालमोहनचे होते का? इतकं छान अक्षर म्हणजे? नाही, अजिबात नाही. नुसतं बालमोहनला उगाचच चढवायचं नाही आता ह्या काळात. वडिलांचं काय झालं, वडील पहिल्यांदा भावे स्कूलला पुण्याला होते. नंतर मग इथे माझे आजोबा एकटे होते चाळीमध्ये दादरला. म्हणून ते दादरला आजोबांच्या बरोबर त्यांना एक कंपनी म्हणून काही वर्ष आले. म्हणून ते छबिलस मध्ये 3-4 वर्ष होते. पण परत ते भावे स्कूलला गेले. तर हे त्यांचं पुस्तक जे आहे ते मी मुद्दाम दाखवतो. याचं कारण त्यांनी ह्या पुस्तकामध्ये प्रत्येक त्यांच्या
कथा संग्रहातल्या कथा कुठल्या कुठल्या आहेत त्याचं त्यांनी नोटिफिकेशन केलेलं आहे. हम्म. तर आता माझ्याकडे हे त्यांचं हँड रायटिंग आहे म्हणून दाखवतोय, पण त्यांची कुठलीही कथा बऱ्यापैकी या पहिल्या पानासारखी होती आणि त्यांची सही आहे. हो. हम्म. तर त्यांचं कुठलंही लिखाण हे असं होतं, त्यांना जर का वाटलं तर ते पान फाडून फेकून द्यायचे, नवीन पान घ्यायचे, पण ते इथे इकडे बघा तिकडे बघा इथे लिहितो वगैरे असं त्यांनी कधी केलं नाही. कारण त्यांना प्रचंड एक तर सुवाच्य होतच आणि टापटिपीची प्रचंड आवड होती. याचं दुसरं कारण म्हणजे जे मला वाटतं काही लोकांना माहिती नसेल की ते नुसते लेखक किंवा कथाकथनकार नव्हते. तर त्यांनी 29 वर्ष बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी पण केलेली आहे. ते रिटायर झाले, ते डेप्युटी म्युनिसिपल आर्किटेक्ट म्हणून रिटायर झाले आणि त्यांचं आर्किटेक्चर असल्यामुळे आर्किटेक्टचा प्लॅन तो किती स्वच्छ आणि किती म्हणजे परफेक्ट लागतो तेच त्यांचं लिखाणामध्ये होतं. की कथा गेली प्रकाशकाकडे की त्याची नंतर जो कोणी कॉपी मारणार आहे, टंकलेखन ते सगळं जुळवणार आहे, पूर्वी ते खेळे जुळवायचे वगैरे, त्याला कधीही त्रास होता कामा नये. त्याकरता त्यांनी कधी खाडाखोड केली, एक पान आणखीन कुठेतरी अर्धवटे केलंय असं त्यांनी केलं नाही. फार वेळ आली तर मग ते कागदावरती कागद कापून चिकटवायचे की इथे मला हे म्हणायचंय म्हणून, पण कागद असा नीट बघितला तर तिथे खाडाखोड अक्षर वाटेल ते. बरं, वडील एक टाकी लिहायचे का? फार कमी वेळा लिहायचे, कारण त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते लिहायचे. याचं दुसरं कारण, मुख्य कारण म्हणजे त्यांना जी नोकरी होती त्याच्यावरती पण त्यांचं तेवढंच प्रेम होतं. आजोबांच्याकडनं आर्ट आल्यामुळे त्यांचे जे इंटेरियर डेकोरेशनचे त्यांचे जे एवढे मोठे मोठे सगळे मॅप्स आहेत ते तर सगळे म्युन्सिपाल्टीमध्ये आहेत. माझ्याकडे त्यांचं ड्रॉइंग नाहीये. नाही म्हणायला फक्त एक ड्रॉइंग आहे, दिसत असेल तर. हा माझ्या आईचा फोटो वडिलांनी काढलेला आहे. हे चित्र आहे. अरे वा वा. म्हणून मी मुद्दामून ते दाखवतोय. हे आपल्याला माहिती असेल तर आर्किटेक्ट लोकांचं जे पेन असतं, रोटरिंग पेन, ते त्यांनी वापरून ठिपक्या ठिपक्यानी हे आईचं चित्र काढलेलं आहे. त्यामुळे आजोबांच्याकडनं जी काही चित्रकला त्यांच्याकडे जी काय आली ती अशी आली. आणि दुसरं तुम्हाला दाखवायचं म्हणजे आजोबांवर त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे सांगे वडिलांची कीर्ती. त्यात आजोबांचं स्केच त्यांनी केलंय. हे माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांचं काढलेलं चित्र आहे. दिसतंय का बरोबर? हो, थोडंफार तरी. दिसतंय. तर या तऱ्हेने वडील आर्टिस्ट पण होते, म्हणजे चित्रकार सुद्धा होते, फोटोग्राफर होते. वडील म्हणजे आजोबांच्याकडे पहिल्यांदी हार्मोनियम होती. ते त्या काळातली जी आपण जर्मन रीड्स म्हणतो ती त्यांच्याकडे होती. आणखी आजोबा नॅचरली फक्त नाटकातलं संगीत ऐकायचे आणि थोडंफार वाजवायचे. ते वडिलांच्याकडे आलं. नंतर वडील जेव्हा मुंबईला आले तेव्हा समहाऊ त्यांनी व्हायोलिन हातात घेतलं, ते त्यांना आलं. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये, म्युन्सिपाल्टीच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 7 ते 8 म्युन्सिपल हॉस्पिटल जी आहेत त्याचं त्यांनी एक्सपान्शन केलेलं आहे. म्हणजे सायन हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, ह्या तिन्ही जुन्या हॉस्पिटल्सचे जे नवीन बिल्डिंग्स होत्या त्याचं A to Z बांधकाम ऑन द पेपर वडिलांनी केलेलं आहे. कुठे कुठली खोली हवी, पेशंटची खोली कुठे हवी, डॉक्टरांची कुठे हवी, ऑपरेशन थिएटर कुठे असेल, फॉयर कुठे असेल, वेटिंग रूम कुठे असेल, कॅन्टीन कुठे असेल वगैरे सगळं. पण हे करता करता त्यांच्याकडनं 2 अत्यंत छान कलाकृती घडल्या ज्या थोड्याशा आपल्या नाटकाच्या संदर्भात आहेत. त्या म्हणजे पार्ला वेस्टला एक त्यांनी थिएटर बांधलं, म्हणजे ते म्युन्सिपाल्टीचं आहे. त्याचं सगळं डिझाईन त्यांनी केलं. ते जास्त चाललं नाही, म्हणजे त्याला जास्त डिमांडच आली नाही. पण पार्ला ईस्ट थिएटर आज बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. त्याचं नाव आहे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह. हे थोडंसं वेगळं आहे याचं कारण एक तर ते पार्ल्याला आहे. त्यामुळे ते थोडंफार विमानाच्या उड्डाणाच्या लाईनीमध्ये येतं, म्हणून ते कमी करायचं, म्हणजे त्याची उंचीवर कमी ठेवायची. पण सीट्सची संख्या जास्त पाहिजे, कारण शेवटी पैशाचा हिशोब. आणि खालती मार्केट आणि वरती थिएटर अशी संकल्पना म्युन्सिपाल्टीने मांडली. आणखी ती वडिलांनी अप्रतिम म्हणजे प्रत्यक्षात आणली. याचं कारण खालती जे मार्केट आहे त्याच्यामध्ये इव्हन मासळी बाजार आहे, पण त्याचा वास कुठेही वरती येता कामा नये. नाहीतर नाटक चालू असेल संन्याशाचा, वास येईल मासळीचा, ते चालणार नाही. आणि ते खरोखर तसं
छान बांधलेलं होतं. आता परत रिबिल्ड झालेलं आहे. त्यामुळे आता वडिलांचं बेसिक जे होतं ते गेलं, पण मूळ स्ट्रक्चर तेच आहे. थोडंफार आता डागडुजी झालेली आहे. आणखीन ते चांगलं केलेलं आहे. पण त्याचा मूळचा ढाचा बदललेला नाहीये. खालती अजून मार्केट आहे, चालू आहे आणि वरती थिएटर चालू आहे. आता परत चालू होईल. हं. सो वडिलांचं ह्याच्यामध्ये पण तेवढंच प्रेम असल्यामुळे त्यांच्याकडनं ह्या तऱ्हेने सुद्धा रंगभूमीची सेवा घडली असं वडील म्हणायचे. मी पण म्हणतो, की त्यांनी थिएटर सुद्धा बांधलं आणि त्याच्यावरती काम पण केलं. म्हणजे मी खूप भाग्यवान आहे, की वडिलांनी जे थिएटर बांधलं, ज्याचं ड्रॉइंग केलं, त्यात वडिलांच्या कथाकथनाचा कार्यक्रम झाला आणि माझं पण नाटक झालं. त्यामुळे मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे. आणि कथाकथनाचं त्यांना कसं आजीकडून मिळालं, कथाकथनाचं बाळकडू? आजीकडनं आलं. आजीकडे चिकार मेमरी भयानक चांगली होती तिची. म्हणजे मला वाटतं ती 90च्या पुढे गेली. पण तोपर्यंत सगळ्या बारीक-बारीक गोष्टी आठवत होत्या. आणि पूर्वी कुठेही जाऊन आली लोकांच्याकडे, तर तिकडे काय-काय घडलं एखादा सोहळा असेल, आणखीन काय असेल, तर त्याची इत्थंभूत माहिती ती अप्रतिमपणे घरी सांगायची सगळ्यांना. तिची एक हातोटी होती. ती वडिलांच्याकडे बाय ब्लड आली, बाय जीन्स आली आणि वडिलांनी ते सुरू केलं. आता वडिलांचं कसं कळलं? अ, तर भावे स्कूलमध्ये जे होते पुण्याला, तेव्हा अ, म्हणजे एखाद्या माणसाने दांडी मारली, तर तो पिरियड ऑफ पिरियड, तर त्या पिरियडमध्ये करायचं काय? तर वडील त्या वयात म्हणजे शाळेत असताना इव्हन बासरी वाजवायचे, फ्लूट वाजवायचे. तर त्यांचा त्यावेळेस रेडिओवरती फ्लूट वादनाचा एक पहिला कार्यक्रम झाला होता. म्हणजे ते रेडिओवरती आले ते पहिल्यांदा फ्लूट वादनासाठी आले. त्यामुळे मग त्यांना दुसऱ्या वर्गातले एक गुरुजी बोलवायचे, "चल इकडे जरा, याला काहीतरी कथा सांग. तर तू तुझी फ्लूट आण." आणि फ्लूट वाजवता येते म्हटल्यानंतर वडिलांना ह्याच्यात चान्स मिळाला. एस-एस-सी सॉरी एन-सी-सी मध्ये आणि एन-सी-सी मध्ये चान्स मिळाला याचं कारण त्यांचा जो बारीकसा जो ऑर्केस्ट्रा असतो, त्यांना फ्लुटिस्ट एक हवा होता. पण वडील तिकडे गेले आणि ते त्यांनी परेड वगैरे कधी केली नाही. सावलीत बसून ते फ्लूट वाजवायचे. एवढा त्यांचा एन-सी-सीशी संबंध. पण अदरवाईज त्यांचा खेळाशी डायरेक्ट काही संबंध नाही. ते नंतर बॅडमिंटन खेळले. पण खेळ त्यांच्या आयुष्यात कमी होता याचं कारण खूप लवकर त्यांच्या अंगावर जबाबदारी पडली होती. आजोबा आणि वडिलांच्यात खूप अंतर होतं वयाचं. त्यामुळे आजोबांना मदत करायची म्हणून वडिलांनी 4 वर्ष झाली आर्किटेक्चरची आणि त्यांना नोकरी मिळाली ती त्यांनी लगेच पकडली. म्हणजे त्या अर्थाने वडील डिप्लोमा होल्डर किंवा डिग्री होल्डर नव्हते. पण त्या काळातलं शिक्षण एवढं प्युअर होतं आणि शिकणारे वडील एवढे लकीली चांगले होते, की त्यांनी इतकं इमानदारीचं शिकलं, की 4 वर्षातलं त्यांचं शिक्षण जे होतं त्याच्यावरती ते डेप्युटी म्युनिसिपल आर्किटेक्ट बनू शकले. त्यामुळे अच्छा. आजीने कथाकथनाचा वारसा दिला असं तेही म्हणायचे आणि त्याचं तिला म्हणजे क्रेडिट द्यायचे. लिखाणाचं आजोबांच्याकडनं आलं. आर्ट तर म्हणजे वडिलांची आता बघितलीच फोटो-बिटो आहेत. आता आईचं काढलेलं चित्र आणि बाकी बरेच चित्र आहेत. पण आता ती दाखवण्यासारखी आता हाताशी नाहीयेत. अच्छा. आणि वपूंचं एवढ्या पुस्तकातनं तुझं सगळ्यात आवडतं पुस्तक कुठलं? हे म्हणजे लताच्या गाण्यातलं तुला कुठलं आवडतं एकच सांग, असं सांगणं असं म्हणण्यासारखं आहे. त्याला काही अर्थ नाही. आता गंमत काय माहिती का, की त्यांचं पार्टनर हे खूप गाजलेलं आहे. मला हो. वाटतं बऱ्याच लोकांनी ते वाचलं असेल. येस, येस. जे कोणी भाग्यवान असेल त्यांनी ते नाटक बघितलं असेल. कारण पार्टनर एका माणसाला इतकं आवडलं, की त्या माणसाची पैशाची तयारी नसून सुद्धा त्याने ते नाटक स्टेजवरती आणलं. त्याच्यामध्ये क्षमा राज नावाची एक हिरोईन होती. ती काम करायची हिरोईनचं. प्रमोद पवार आता जो आहे नट अजून, तर तो हिरो होता. आणि त्यावेळेस असं झालं, की आता बरं पैसे नाही म्हणजे खरोखर नाही, म्हणजे सगळ्यांनी आपल्या घरच्या कपड्यात काम केलंय. हं. नाटकाची ड्रेपरी किंवा हे काहीही नव्हतं. पडदे पण नव्हते. याचं कारण सांगतो. डोंबिवलीचे ग्रस्त होते. त्यांचं आडनाव बहुतेक कुलकर्णी आहे डायरेक्टर. ते म्हणाले, की ही संहिता एवढी जबरदस्त आहे, की लोकांचं मागे लक्ष जाणार नाही आणि जसं त्या काळामध्ये घाशीराम कोतवाल झालं आणि ते सगळ्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं, की पाठीमागे सीन नाही हे नाहीये पडदे वगैरे काही हरकत नाही. आम्हाला नाटकात ते जे म्हणतात गाणी आणि ते जे सादर करतात त्याच्यात इंटरेस्ट आहे. हे जे घाशीरामने नाव कमवलं होतं. तशा तऱ्हेचा प्रयोग ह्या कुलकर्णींनी केला आणि ते आमच्या दृष्टीने झालं सक्सेसफुल. कारण लोकं कधी असे असं बोलले नाहीत, की बाबा काय माणसं कमी होती. अत्यंत कमी ऑडियन्स मिळाला या नाटकाला. याचं कारण हे नाटक क्लासेससाठी होतं, मासेससाठी नव्हतं. म्हणजे हं. खूप मोठे आणखीन जयवंत दळवी आले होते शिवाजी मंदिरला.
आणि 2च अंकाचं नाटक होतं. जयवंत दळवी आत आले. आणखीन ते म्हणाले, "वपू, हे नाटक चालणार नाही. कारण हे क्लासेससाठी आहे, मासेससाठी नाही. आणि तुम्ही आमच्यावरती एक विचार जो टाकता, सायकॉलॉजिकल आणि फिलॉसॉफिकल, तो विचार आम्ही डायजेस्ट करायच्या आत तुमचं दुसरं वाक्य येतं, दुसरा विचार येतो. बरं, पुस्तक वाचताना काय होतं, कुठलंही म्हणजे वडिलांचं जसं नाही, आपल्याला एखादं जे चांगलं पुस्तक असेल, जे भावनात्मक पुस्तक असेल, ते वाचताना आपण जर का त्यातली काही पानं किंवा त्यातला एखादा प्रसंग जर का आपल्याशी निगडीत झाला, तर आपण 2 सेकंद थांबतो. आपण मागे जातो. ते आपण कोरिलेट करतो. परत आपण मागे जाऊन त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचंय हे आपण म्हणू शकतो, वाचू शकतो. हे नाटकात होत नाही. तेव्हा नाटकात तो वाक्य, तो शब्द गेला म्हणजे गेला. त्यामुळे हे नाटक बघायला खूप कमी मंडळी आली. त्यांनी जेमतेम 100 प्रयोग रेटले. पण ते नाटक, नाटक म्हणून खूप चांगलं बांधलं गेलेलं होतं आणि खूप चांगलं सादर केलं गेलेलं होतं. कारण सगळे लोकं, म्हणजे खरोखर सांगतो, म्हणजे क्षमा राज आज नाही हयात आहे, नाहीये. तिचा नवरा पण हयात नाहीये, विलास राज. पण थोडंसं सांगतो, की विलास राज त्या मानाने खूप कडक असा एक प्रोड्युसर होता. पण त्याने सांगितलं, की "हे बघ, हे नाटक इतकं चांगलं आहे, की तुला नाही नाही मिळालं तरी चालेल, पण तू हे नाटक सोडू नकोस." हे त्याने आपल्या बायकोला सांगितलं, जे विलास राजकडनं अपेक्षित नव्हतं. इतका तो कडक होता. पण क्षमा राजने सुद्धा नंतर छान ओळख झाल्यानंतर मग तिने वडिलांना सांगितलं, की "मला माझ्या आयुष्यातलं पहिलं मिळालेलं नाटक, की जे सोबर आहे. ज्यात सेक्स नाही, ज्यात आणखीन काही हे नाही. मला अभिमान वाटेल अशी मला भूमिका मिळाली." ह्या भावनेने सगळे काम करत होते. आणि पार्टनरबद्दल म्हणजे तू विचारतेस म्हणून, की कुठलं पुस्तक आवडतं ते. बरीच पुस्तकं आहेत आणि बऱ्याच पुस्तकं म्हणण्यापेक्षा बऱ्याच कथा आहेत. कारण काय माहिती का, त्यांच्या 4 कादंबऱ्या आहेत. त्यांनी 2 नाटकं लिहिली, पण ती कधीच स्टेजवरती आली नाहीत. एक त्यांची एकांकिका आहे. बाकी 2-3 आत्मचरित्र नाही, चरित्र लिहिली आहेत त्यांनी. म्हणजे एक लिहिलंय जपून टाका पाऊल, ते आपल्या भालचंद्र पेंढारकरांचं चरित्र आहे. पण बाकीच्या ज्या कथासंग्रहात ज्या 400-450 कथा आहेत, त्यातल्या म्हणजे सगळ्या बेस्ट कथा एका पुस्तकात येऊच शकत नाहीत. म्हणजे ते आपल्या एल-पी रेकॉर्ड सारखं झालं. एल-पीमध्ये सगळी गाणी बसतातच बसतात, एका पिक्चरमधली. पण जी छोटी जी यायची, ई-पी 45 मिनिटाची, त्याच्यात 3च गाणी असायची. त्यातलं एक गाणं बेस्ट आणि 2 बंडल असे ते घुसवायचे. तर त्यामुळे वडिलांचा हा कथासंग्रह म्हणजे अफाट आहे, असं नाही होत. कारण कथासंग्रहातल्या 12 मधल्या 8 कोणाला तरी आवडतील, 4 सो-सो होत्या असं म्हणतील. कोणाला 2च आवडतील. त्यामुळे त्यांच्या कथा कुठल्या आवडतात तुला असं विचारलं असतं, परत माझ्याकडे 15-20 कथांची मिनिमम यादी आहे. पण त्यांचं पार्टनर जे गाजलं, ते हं. किती गाजावं हे मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण ते तुम्हाला कधीही बघायला मिळणार नाही. अ, कम अ, अं, विलास, एक मिनिट नाव बघतो. हे नाव बघ. विजय लोटके नावाचा ग्रस्त. या माणसाला वपूंचं पात्र किती आवडावं, म्हणजे जेवढं मला स्वामी आवडलं, जेवढं मला अ, बमू पुरंदऱ्यांचं शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते आवडलं. तसं ह्याला हे पुस्तक एवढं आवडलं, की हा माणूस बँकेत काम करत होता, तरी सुद्धा हा माणूस बँकेतून घरी गेल्यानंतर 1 महिनाभर वडिलांचं पार्टनर हे पुस्तक हाताने लिहून काढत होता. हे अरे त्याचं बापरे! हस्ताक्षर बघा. हो. अक्षर दिसतंय? हं. आता हे जसं हे पहिलं पान आहे. हे पहिलं पान आणि ही बऱ्यापैकी शेवटची पानं, हे हं. सगळं हस्ताक्षर आहे. बापरे! ॲज इफ इट इज प्रिंटेड. हं, हं. आणि त्याने आणखीन एक काय केलं याच्यामध्ये, एकतर याच्यात सगळ्यात बटर पेपर आहे मध्ये, कारण ती इंक आहे. ती इंक इकडची-इकडे लागू नये म्हणून असं केलेलं आहे त्याने. आणि त्याने एक गोष्ट जी केलेली आहे कमाल, म्हणजे बघा, हे शेवटचं जवळ-जवळ पानं आहेत. ती पण सेम हस्ताक्षर आहे. दिसतंय का ते? हो. ह्याच्यात त्यांनी काय केलंय, की वडिलांच्या प्रिंटेड बुकमध्ये जो शब्द त्या पानाच्या शेवटी आला, तिथे त्याने तो शब्द आणलेला आहे. पृष्ठ पृष्ठाची संख्या कमी जास्त केलेली नाही. हे त्याने 1 महिनाभर केलं आणि वडिलांना ऑफिसमध्ये नेऊन दिलं, की हे आई गं! तुमचं पुस्तक म्हणून. ते आमच्याकडे अजून ती कॉपी आहे. तर ह्या तऱ्हेने वाह! लोकांनी प्रेम केलं. एक लग्न झालेलं एक कपल घरी आलं. आता तेव्हा मी घरी नव्हतो. वडिलांना भेटायला आले ते. आणि ते म्हणाले, की मी हिला पहिला प्रश्न विचारला, की "तू वपूंचं पार्टनर वाचलंस का?" "हो, असेल तरच आपण पुढे लग्न करायचं, नाहीतर करायचं नाही." इतकं लोकांनी वडिलांच्यावरती आणि त्यांच्या लिखाणावरती प्रेम केलं. हं. आणि त्यांच्या पुरस्कारांविषयी सांग ना, त्यांना पुरस्कार पण मिळालेत ना? पुरस्कार त्यांना पुबा भावे
पुरस्कार मिळाला गव्हर्नमेंटचा. त्याच्यानंतर फाय फाउंडेशनचा त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांना ते पॉलिटिक्स पासून लांब होते कुठल्याही, आपल्या भारताचे असो किंवा या साहित्याच्या वर्तुळातले असो. त्यामुळे ते कधीही इथल्या लोकांच्या, कारण म्हणजे एक गंमत सांगतो की किती नाही म्हटलं ना तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्तुळ असतात. पेट हा आहे माझी ही पेट आहे, मी हिची भलावण करणार, मी ह्याचं कौतुक करणार. म्हणजे इव्हन साहित्य समाजमध्ये आम्ही गेल्या आम्ही 71ला गेलो तिकडे, तेव्हा टोटल 9 बिल्डिंग झाल्या साहित्य समाजमध्ये, पण तेव्हा 5-6 बिल्डिंग होत्या. म्हणजे त्याच्यात किती साहित्यिक असतील तर साधारण एक 25 ते 30 साहित्यिक तेव्हा होते, म्हणजे जे लिहित होते, बाकीचे घुसलेले होते बरेचसे. पण लोकांना बाहेर असं वाटायचं, तुम्ही साहित्य समाजमध्ये गेलात ना, काय गंमत असेल, काय मजा असेल, तुम्ही सगळे म्हणजे सगळे साहित्यिक खालती येत असतील, एकमेकांशी गप्पा मारत असतील, देवाण-घेवाण विचारांच्या वगैरे काही नाही. तिथे सुद्धा वर्तुळ होती. याला हा आवडतो, याला ती आवडते, तिचं लिखाण आवडतं. कंपू होते तिकडे सुद्धा. आणि अनलकीली माझे वडील त्याच्यात कुठेही बसले नाही. माज नव्हता माझ्या वडिलांना, माझ्या वडिलांना वेळच नव्हता. कारण ते 6:30-7ला ते व्हीटीवरनं स्कूटरने बँड्राला यायचे. त्याच्यानंतर कथाकथनाला जायचं किंवा लिहित बसायचं किंवा घरी कोण ना कोणतरी पाहुणे यायचे. त्यामुळे वपू काळे उठून ह्यांच्याकडे जाऊन बसले 2 तास, त्यांच्याकडे जाऊन बसले 2 तास साहित्य समाजमध्ये, हे झालंच नाही. आणि आता म्हणजे जे आहे ते फॅक्ट सांगतो, याच्यात परत गर्व नाही. कथाकथनामध्ये स्वतःचं वेगळं शिखर निर्माण केलं, की त्यांना कोणाची गरज पण पडली नाही, की जाऊन बाबा काही करावं, साध्या भाषेत मस्का लावावा. कारण ते म्हणजे ते त्या बाबतीत स्वयंभू होते. लोकांनी त्यांना म्हणजे असं पसंत केलं होतं. त्यामुळे कथाकथनासाठी किंवा आणखीन कशासाठी फेमस होण्यासाठी साहित्य क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करूया, ही वेळ वडिलांच्यावरती आलीच नाही. त्या नियतीने ती आणली नाही, सरस्वतीने आणली नाही. त्यामुळे नॉर्मली असं होतं की जरा एकमेकांचं जरा कौतुक केलं, रोटरी क्लब सारखं, लायन्स क्लब सारखं, की अरे तू ग्रेट, तू ग्रेट, अरे अरे ह्याने काय काम केलं गेल्या वर्षी म्हणून आता याला पुरस्कार. हे वडिलांच्या आयुष्यात ते झालंच नाही. कारण त्यांना जे खरोखर पुरस्कार म्हणा किंवा जी काही फेम आहे म्हणा, जी काय मिळाली ती त्यांनी स्वतः कमवलेली होती. त्यांनी कोणाच्याही याच्यावरती अरे चला, हे बापू आले चल जरा त्याला काहीतरी दे, हे हे झालंच नाही. खूप मोठ्या लोकांच्या मध्ये त्यांची उठबस झाली. म्हणजे लताच्या घरी, लताच्या प्रायव्हेट रूम मध्ये वडिलांच्या बरोबर मी गेलो होतो. मी अर्थात लहान होतो. पण इतकं लताने त्यांना मान दिला, लताने त्यांना बोलावलं. हृदयनाथ मंगेशकरांच्या दुसऱ्या मुलाच्या बाळंतपणाच्या बारशाच्या वेळेस जो कार्यक्रम झाला, त्या प्रभू कुंजमध्ये, लताच्या बिल्डिंगमध्ये, वरती हॉल होता आणि वरती गच्ची होती. तिकडे वसंतराव देशपांड्यांचा कार्यक्रम झाला. वपू काळे तिकडे होते. बरोबर 100च्या वरती त्यांनी कॉम्पेअरिंग केलं. त्यामुळे त्या बाजूने सुद्धा बापूंची आणि बाळासाहेबांची मैत्री होती. अरुणदादांची होती. म्हणजे सांगितलं ना, खूप खूप मोठी माणसं वडिलांच्या स्वभावामुळे आणि कथेमुळे, म्हणजे ते 2 वेगळे पार्ट आहेत. ह्याचं कारण सांगतो. वडिलांना जेव्हा ब्लड प्रेशरचा अटॅक आला, तेव्हा वडिलांना ज्यांनी वाचवलं ते दादरचे खूप मोठे डॉक्टर पालेकर. त्यांनी वडिलांचं जास्त काहीही वाचलेलं नव्हतं. पण जशी ओळख झाली, तसे वडील त्यांना माणूस म्हणून आवडायला लागले. तेव्हा मग आमची घसट म्हणजे प्रचंड झाली. म्हणजे आम्ही त्यांच्या घरी जातो, त्यांच्या मुलींबरोबर खेळतो. त्या आमच्याकडे घरी येतात. चाळीत तेव्हा ते ब्लॉकमध्ये राहत होते. आम्ही चाळीत राहत होतो दादरला. पण बाकी कुठलाही म्हणजे गरीब श्रीमंत हा तेव्हा भेदभाव नव्हता. डॉक्टर पालेकरांच्या मनात नव्हता, स्वभावात नव्हता. वडिलांच्या होता, पण आता हा माणूस प्रेम करतो तर काय करा? घ्या ते ऍक्सेप्ट करा, असं वडिलांचं होतं. पण सांगायचा मुद्दा म्हणजे वडिलांना आधी माणूस म्हणून काही लोकांनी जवळ घेतलंय, त्यांना रिस्पेक्ट दिलाय, त्यांच्यावरती प्रेम केलंय. अशी बरीच माणसं आहेत. म्हणजे आता नाव घेण्यात काही पॉइंट नाही, तुम्हाला ती माणसं माहिती पण नाही. त्यामुळे लेखक वपू काळे वेगळा आहे आणि माणूस म्हणून तो एक वेगळा आहे. हे मी बघितलेलं आहे. आणखीन हे आमच्याकडे म्हणजे कळायचं, की ही माणसं येतात ती वडिलांच्यावरती प्रेम करतायत. एक माणूस म्हणून. लेखक म्हणून नंतर काही विचार पटतील, काही कथा आवडणार नाही. पण माणूस अफाट होता म्हणून लोकांनी प्रेम केलं. त्याकरता वडिलांनी म्हणजे म्हणून म्हटलं, की त्या कारणासाठी वडिलांना कोणाकडे जावं लागलं नाही. किंवा अरे
मला थोडा मान द्या, अरे मला थोडंसं जरा माझं जरा पुस्तक म्हणजे एखादं येते का बघा ना, सरकारी बक्षीस वगैरे. वडिलांच्या पुस्तकाला बक्षीस सरकारचं खूप उशिरा मिळालं आणि खूप म्हणजे 1-2च फक्त मिळाले. इतकं वडील म्हणजे त्या बॉम्बेत किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही साहित्य संमेलनात त्यांना बोलावलं पण नाही, आणखी ते गेले पण नाही. याचं कारण तिकडे जाऊन काय करतात ते त्यांना माहिती होतं. अगदी पूर्वी गेलेले आहेत ऑफकोर्स. महाबळेश्वरला एक साहित्य संमेलन झालं होतं. तेव्हा गदी माडगुळकर अध्यक्ष होते. त्या साहित्य संमेलनात आम्ही सगळे गेलेलो होतो. कारण ते पूर्वी सगळ्या तो म्हणजे ती जत्रा असायची. अरे यार एकत्र मजा करूया वगैरे. आता ते फार झाले की तुमच्याकडची किती माणसं, 2च आणा हं वगैरे वगैरे. तेव्हा सगळं ओपन होतं. आओ जाओ घर तुम्हारा होता. आणि हे सगळ्या बाजूने श्रीमंती होती. आणि बाकी सगळं कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि कॉस्ट ऑफ एव्हरीथिंग वॉज लो. त्यामुळे आम्ही कुठेही गेलो तरी चालायचं. आणि वडिलांची सवय होती, की वडिलांचा असा जवळ एकही मित्र नाही, की जो आईला माहिती नव्हता, जो आम्हाला माहिती नाही. नवीन ओळख झाली, माणूस आवडला मनापासून, की तो घरी आलाच पाहिजे. हा वडिलांचा स्वभाव होता. त्यामुळे तो एकदा माणूस घरी आला, की तो आमच्या सगळ्यांचा झाला. मग त्याच्यावर त्याची फॅमिली पण यायची. एकटा माणूस आलाय, हे फार कमी झालं. म्हणजे एक गंमत सांगतो, की नंतर वडील समजा बापू समजा लिहितायत कथा वगैरे आणि बेल वाजली, तर दार उघडायला मी जायचो. दारात कधी-कधी रवी दाते, कधी-कधी अरुण दाते, कधी आणखीन शंकर वैद्य पण तसेच म्हणजे कवी शंकर वैद्य वगैरे. यांना पहिली मिठी माझी असायची. आता मी तर खूप लहान, सगळ्या अर्थाने लहान. पण त्यांना मी आवडायचो. ते आपलं अरे बाबूचं पोरगं आहे, अरे बाबा मार मिठी असं असं कोणीही केलं नाही. म्हणजे ती माणसं खरोखर एवढी बाप होती ना, माझ्या वडिलांच्या आजूबाजूला जी होती ती, त्याच्यात काही फार थोडी उरलेत शिल्लक. ती खरोखर खरोखर छान होती. आणि जी थोडीशी नव्हती, ते म्हणजे आपोआप ते दूर गेलेच. त्याला म्हणजे वडिलांनी किंवा आम्ही सगळेच म्हणजे कळलं आम्हाला, की किती लांब ठेवायचं ते. पण मॅक्सिमम माणसं वडिलांना अत्यंत सुरेख मिळाली. म्हणजे मुकुंदराव ओगले, ओगलेवाडीचे. अ, 1981 ची इयर एंड पार्टी आम्ही माधव आपट्यांच्या घरी केली. क्रिकेटर माधव आपटे, लक्ष्मी विष्णूचे मालक. राहायला कुठे? वुडलँड्स सेकंड लास्ट आणि लास्ट फ्लोअर म्हणजे बहुतेक 35वा आणि 36वा मजला. कारण काय? काही नाही मैत्री. आता माधव आपटे कुठे आणि वपू काळे कुठे? पण वपू काळेंचं मन, स्वभाव, माणूस आणि लिखाण याच्यावरती प्रेम आहे. त्यांनी बोलावलं, आम्ही सगळे गेलो. त्यावेळेस आणि सगळेच जायचे. अरुण दाते आले, त्यांची बायको आली. रवी दादा आले, त्यांची बायको आली. म्हणजे असं कधी नव्हतं की अरे तुम्ही एकटे यावर का तुमच्या फॅमिलीशी आमचा संबंध नाही. असं कोणीच वागलं नाही. त्यामुळे काय झालं, की खरोखर एक 30-40 माणसांची ओळख व्हायची एकदम आणि ती फॅमिली सकट व्हायची. त्यामुळे कधी-कधी फॅमिली पिकनिक्स व्हायच्या. एखादं फंक्शन असेल तर त्या सगळ्या फॅमिलीला बोलावलं जायचं. वडिलांचे दादरला आम्ही दादरला राहत असताना आणि बँड्राला राहायला आल्यानंतर सुद्धा दादरच्या छबिलदार शाळेमध्ये पुस्तकाचं जे प्रकाशन झालं, एक भली मोठी लिस्ट आमची तयार व्हायची, की समजा बेहरे म्हटलं, की ते 4 जण आहेत बरं का त्यांच्या घरात ओके. मग कर्व्यांना बोलवलं तर ते 3 जण येतील. म्हणजे ते एकटे कर्वे वडिलांचे मित्र म्हणून त्यांना बोलवायचे असं कधीच झालं. त्यामुळे हे घरेलू मैत्री हा जो स्वभाव होता वडिलांचा, तो आम्हाला वाटतं चांगला होता. त्याचा हम्म. आम्हाला इन अ वे फायदा पण झाला असा, की आम्ही तेवढे ओपन झालो. आम्ही लोकांना स्वीकारायला आम्ही तेवढे ओपन झालो. त्याच्यामुळे काय होतं, की अशा घरामध्ये आणि साहित्य समाजमध्ये अशी घरं होती, मी आता नावं घेत नाही. पण त्यांच्याकडे एक तर कोणी जायचंच नाही. लिटरली त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईक सुद्धा यायचे नाहीत. चालायचं नाही. असं घर आमच्या समोर होतं साहित्य सहवासमध्ये. आणि मग त्यांची बायको आमच्या आईकडे बघत राहायची आणि तिच्याशी गप्पा मारायची. "हो, काल तुमच्याकडे किती माणसं येऊन गेली? किती रात्री 11:30-12 वाजेपर्यंत गडबड." हे मी सांगतोय 72, 73 सालातलं. जेव्हा कळायचं, की अरे हे एका घरी गडबड चाललेली आहे. साहित्य सहवास. कारण साहित्य सहवास 9:30-10 वाजता शांत झोपून जायचं. 71, 72, हम्म. 73 साली. आमच्याकडे गडबड, आमच्याकडे लाईट, कधी-कधी धांगड-धिंगा म्हणजे आवाज फक्त. जोक्स, टाळ्या, अरुण दाते, रवी दाते, मंगेशकर. खूप जॉव्हियल माणसं होती. म्हणजे जिंदादिली पाटणकरांची शायरी जशी आहे. पाटणकरांची शायरी वडिलांनी त्याचे 2-3 प्रयोग केले लोकांच्या घरी. म्हणजे अशी खूप खूप मोठी माणसं भेटली. अच्छा. वडिलांच्या अं, लिखाणाबद्दल एक गंमत सांगतो. वडील कुठेही लिहायचे मगाशी म्हणालो, तो मुद्दा थोडासा अर्धवट राहिला, की वेळ मिळाला की पटकन लिही. त्यामुळे त्यांच्या ब्रीफकेसमध्ये, ऑफिसच्या ब्रीफकेसमध्ये अर्धे पेपर असे मी मगाशी दाखवला तो कागद त्यांनी प्रिंटेड करून घेतला होता मुद्दामून, की ते त्याचं एक बाड असायचं आणि एक पेन. आणखीन लागतंय काय? नंतर चष्मा लागला बास.
पण ऑफिसच्या कामासकट, त्याच्या पेपर सकट वडिलांच्या ब्रीफकेसमध्ये हे कागद असायचे. सायन हॉस्पिटलला गेले आणि डीन साहेबांची अगोदरची मीटिंग चालू आहे. 15 मिनिटात चल पटकन कागद काढ, कालच्या ह्याच्यापासून पुढे लिखाण चालू कर. असं करता करता त्यांची कथा कंप्लीट व्हायची. डोक्यात कंप्लीट झालेली आहे, ती फक्त कागदावरती उतरवायची. त्यांची एक गंमत सांगायची म्हणजे आधी जेव्हा दादरला चाळीत राहत होतो, तेव्हा रात्री 3, 3:15च्या आसपास आईला खडखड, 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 खडखड आवाज ऐकू आला. ती जागी झाली. काय कारण असेल? वडील त्यांची कथा शिवत होते, शिवत. उषा शिवण्याच्या मशीनवरती त्यांची कथा ते शिवत होते. याचं कारण एवढं जाड बाड झालं होतं आणि तेवढा स्टॅपलर तेव्हा नव्हता इंडियामध्ये. हो. की ते कागद सगळे एकत्र करावेत. म्हणून ते चक्क शिवत होते, शिवण मारत होते आणि तशी त्यांनी ती पाठवली. ती रात्री 3:30ला कंप्लीट झाली होती. त्यामुळे वडिलांना कधीही मूड आला की ते लिहायला बसायचं, की चल आले डोक्यात ते लिहून टाकायचं. किंवा कथाचं म्हणजे एंड सापडलाय. आता एकदा कधी मी तो लिहितो आणि लिहिता एक थोडंसं आपण अरे तर हे पण टाक मसाला, तो पण टाक जरा, थोडंसं काजू पण टाक, असं आपण जे करतो. तसं अरे हे अरे हे पण टाक रे. अरे हे वाक्य, अरे हे छान आहे, छान आहे. त्यांच्या कथनाबद्दल एक गंमत आहे, की मी त्यांचे मॅक्सिमम प्रोग्राम्स ऐकले आमच्या घरात. कारण काय? आम्ही जेव्हा बँड्राला आलो 71 साली, तेव्हा 71 साली दादरपासून म्हणजे जे जुनं थोडंसं बॉम्बे आहे, ते माहीमला संपून जायचं बॉम्बे पूर्वीचं. 71 साली वगैरे. आणि बँड्रा आणि त्याच्या पुढची सगळी उपनगरं जी आहेत मुंबईतली, ती खरोखर लांबच वाटायची. इव्हन टॅक्सीने रात्री 10, 11, 12, 1, 2 वाजता जाताना भीती वाटायची. कारण एअरपोर्ट तर सांताक्रुझला होता. त्यामुळे कधी कोणी आलं, कधी कोणाला सोडायचे. वडिलांचे एक मित्र होते ते पायलट होते. तर त्यांना कधी भेटायचे वगैरे, वगैरे. आम्ही तो सबंध रस्ता क्रॉस करताना आम्हाला भीती वाटायची, की अरे ह्या एवढ्या जागेत काहीही नाहीये. आता जिथे कोळीवाडा झालेला आहे त्या एरियामध्ये, त्या एरियात पूर्वी काहीही नव्हतं. त्यामुळे तिथे भीती वाटायची, की आपण बॉम्बेच्या किती बाहेर चाललो असं वाटायचं. त्यामुळे आम्ही बँड्रा ईस्टला राहायला गेल्यानंतर वडिलांचा कथाकथनाचा कार्यक्रम मॅक्सिमम वेळेला कुठे व्हायचा? तर गिरगावात किंवा दादरला. राम मारुती रोड, शिवाजी पार्क, गिरगावातले 3-4 हॉल आहेत तिकडे. तर तिथे एवढं लांब गेल्यानंतर बरं गंमत काय व्हायची, वडिलांना न्यायला 2 जण यायचे टॅक्सीतून. घेऊन जायचं आणि मग कार्यक्रम संपला की सांगायचं, की हे आता हे मानधन आणि हे टॅक्सीचे पैसे, आता तुम्ही जा ही टॅक्सी. बरं तेव्हा तर बँड्रा ईस्टमध्ये यायला टॅक्सीवाले पण नाही म्हणायचे. म्हणून ते कसे तरी बाबा पकडून आणायचे, त्याला जास्त पैसे द्यायचे आणि आम्ही बँड्राला यायचं, अशी त्यावेळची परिस्थिती होती. मग रात्री 12:30-1 वाजता वडील कुठून तरी एकटे येतायत. मग आई मला सांगायची, "सुहास जा त्यांच्याबरोबर." एक तेवढीच सोबत. मग मी काय ब्रुस होतो का त्यांचं काय संरक्षण करायला? ती वेळ नव्हती. त्याचं महत्व असं होतं, की वडिलांना एकटं वाटू नये. कार्यक्रम संपल्यानंतर, कार्यक्रम चालू असताना समोर 200, 300, 400 माणसं असतात. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही शेवट होती ती कथाकथनात ते असं सांगायचे, की ती सीरियसच असायची. खूप कमी वेळेला वडिलांनी लाईट मूडमध्ये लोकांना घरी पाठवलंय. ते लोकांनाही आवडलं आणि वडिलांना पण त्यांचं ते म्हणजे त्यांचा तो हे झाला होता ब्रँड असं तुम्ही म्हणा, की शेवटची कथा गंभीर. त्यामुळे बरीचशी लोकं कधी-कधी डोळे पुसत बाहेर पडायची. मी बघितलेलं आहे. मी पण रडायचो त्याच्यावर. वडील पण रडायचे. मी कशाला? वडिलांना किती हुंदके आले कधी-कधी सांगताना. स्वतःचीच कथा. बरं ती काही नवीन आहे का? बरं ॲक्टिंग होतं का? हे ॲक्टिंग नव्हतं. त्या माणसाने कधी ॲक्टिंग केलं नाही कथा सांगताना. नाटकात पण केले. नाटकात पण ते असे सहज बोलायचे पार्टनरमध्ये. त्यामुळे बेसिकली तो अत्यंत भावूक माणूस होता. त्यामुळे ते कथा सांगताना त्यानं हे असं सद्गदित व्हायचं, ते असं वरती-वरती यायचं. मग ते जरा कंट्रोल करून एक पॉज घेऊन पुढे परत सांगायचे. इतक्या काही काही त्यांच्या कथा गंभीर आणि एकतर त्यांच्या बऱ्याचशा कथा काही-काही घटनांवरती बेतलेल्या होत्या. त्यामुळे त्या घटना कुठल्या आहेत, ती व्यक्ती कुठली आहे, जवळची आहे, माहितीची आहे, ओळखीची आहे किंवा नात्यातली आहे. त्याचं सांगताना केव्हा तरी त्यांच्या मनावरती काहीतरी येत असेल. त्यामुळे ते ते पण रडायचे थोडेसे. त्यामुळे शेवटची कथा अशी गंभीर वगैरे सांगितल्यानंतर आपण खट करून 300, 400, 500 माणसातून एकटे आता चाललोत. 1-1.5 तासाचा आता प्रवास. हं. गिरगावातून चालली आहे टॅक्सी एकटी. तर मग सोबत म्हणून मी जायचं. आणि मग त्याचा मला फायदा असा झाला किंवा झाला असेल तर वडिलांना, की अ, "बापू, आज करंजी कथेतलं हे वाक्य राहिलं बरं का?" "हो, हो, हो, राहिलं. मला कळलं आणि नंतर मी ते कसं आता घ्यायचं किंवा तो सीन म्हणजे एखादा तो प्रसंग मी विसरलो. ते स्किप झालं आणि मग कळलं मला ते, पण तोपर्यंत वेळ गेलेली होती.
हेही व्हायचं. आणि बापू आज ही ऍडिशन झाली हे आम्ही सांगायचो. इतक्या चवी गेले ना. सुहास, एक शुभीकडून कळलं मला, म्हणजे शुभदाकडून. तू शुभी म्हणतो की शुभदा माहित नाही मला. शुभी तिच्याकडून कळलं की तू सुंदर स्वतः म्हणजे गायक आहेस. आईकडनं आलंय. ते एखादं गाणं आमच्यासाठी गाणं म्हणशील का? हो म्हणेन ना, काही हरकत नाही. पण माझा कुठलंही एंड हिंदी मराठी कुठलंही चालेल नाही, मी मराठी म्हणेन कारण आज मराठी विषय आहे. ओके. मी मराठी म्हणण्याचा प्रयत्न करतो. मी आता काही हार्मोनियम वगैरे घेत नाही शुभी. ओके. हा, नुसतंच गातोय, चालेल ना? धावेल. लळा जिव्हाळा शब्दच खोटे, लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही, लळा जिव्हाळा शब्दच खोटे, पिसे तळसडी काड्या चवडी चिमणी बांधी कोठे, दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे, बळावता बळ पंखामधले पिल्लू उडूनी जाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही, रक्त ही जेथे सूड साधते तेथे कसली माया, कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वाजाया, सांगायाची नाती सगळी जो तो आपुले पायी, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही. वा 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 वा, अप्रतिम म्हटलं तुम्ही, अप्रतिम म्हटलं, खूप आवडलं. थोडं रेअर गाणं आहे आणि मला प्रचंड आवडतं हे. हो, एकदम सुंदर म्हटलं आपण. थँक्यू. आता काय बंद करायचंय का? नाही भाई, तुम्हाला अजून एखादं शेवटचं काही आम्हाला सांगायचं असेल किंवा स्पेसिफिक काही असेल तर. स्पेसिफिक मी एक गंमत दाखवतोय तुम्हाला शेवटची, जी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. ओके. हा, म्हणजे ते तुम्हाला बहुतेक अपेक्षित नसेल. वडिलांचं जे मी म्हणालो मगाशी की त्यांचा जो सगळा संग्रह होता माणसांचा, त्या संग्रहामध्ये आम्हाला जे एक अप्रतिम माणूस मिळाला तो म्हणजे कविवर्य वसंत बापट. तर त्यांनी जे काही छान निर्माण करून ठेवलंय ते सगळ्या कलाकारांच्या वतीने त्यांनी केलेलं आहे.
तर ते माझ्या वडिलांना खूप आवडायचं. तर आता हे बघा जरा. तुम्ही स्क्रीन शेअर करता का? मी तुम्हाला स्क्रीन शेअर करायला देतो. दिसतंय का? हो, तुला screen ऐकू share येत नाही. स्क्रीन शेअर करता येईल का? अगं मी खरं वडिलांच्या ह्याच्याने समारोप करणार होतो. वडिलांनी वसंत बापटांची एक कविता म्हटलेली आहे, जी सगळ्या कलाकारांच्या वतीने त्यांनी लिहिलेली आहे. ती मी तुम्हाला ऐकवणार होतो. पण आता मी तुम्हाला त्याची एक लिंक पाठवतो. मग तुम्ही ते तुमच्यात शेअर करा. चालेल? गिरीश आंबेडकर, गिरीश अनम्यूट हो. हा, चालेल. लिंक पाठवा. मी शुभीला ते हे पाठवतो. ती आपण सगळ्यांनी शेअर करा. म्हणजे वडिलांचं पण तुम्हाला दिसेल, म्हणजे वडील दिसतील बेसिकली. आणि एक अप्रतिम कविता तुम्हाला माहिती नसेल तर वसंत बापटांची तुम्हाला म्हणजे मिळेल. ओके. कारण वडिलांचं कथाकथन युट्यूब वरती थोडस आहे. हो, बरंच आहे. थोडं नाही. बरंच ते ऑडिओ आहे. ऑडिओ. व्हिडिओ थोडस आहे. पण वसंत बापटांचं जास्त काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला वसंत बापटांची कविता ऐकायला मिळेल तुम्हाला. चालेल, थँक्यू. मी एखादा प्रश्न कोणाला आपल्या श्रोत्यांना असेल तर तो विचारायला सांगतो, कोणाला असेल तर. नाहीतर मग मी आभार प्रदर्शन करेन. कोणाला प्रश्न आहेत का कोणाला? भारती, हा विचार. नमस्कार. खूप छान वाटलं तुमच्याशी तुमच्या गप्पा ऐकून. बरं, मला असं विचारायचं होतं की तुमच्या आजोबांची जी पेंटिंग्स आता तुमच्याकडे आहेत? त्यांचं एकच पेंटिंग आहे माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवतो. कारण बाकीची पेंटिंग एवढी मोठी होती की ती अशक्य आहे मिळणं आणि हे होणं. त्यातलं एकच पेंटिंग माझ्याकडे सुदैवाने आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. दिसतंय का? आजोबांनी केलेलं आहे. येस, हे तर खूप सुंदर. थँक्यू. आता हे जे पेंटिंग आहे हे बुकशेल्फ तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे? आता ह्याच्या मागची संकल्पना सांगतो माझ्या आजोबांची. आम्ही जेव्हा चाळीत राहत होतो तेव्हा नॅचरली सगळे पाहुणे वगैरे आले किंवा नातेवाईक आले की पलंगावरती बसायचे. पलंगाच्या पाठीमागे भिंत, तर नॅचरली भिंतीला टेकणं होतं, स्वाभाविक होतं 3-4 तास बसायचं म्हटल्यानंतर. आणि त्या काळातली माणसं तेल लावायची डोक्याला. त्यांना डोकंही होतं आणि तेलही लावायचे, केसही होते. तर इथे काका बसले होते. त्यांचं कोणाचा तरी व्हॉल्यूम तर इथे काका बसले होते. हे काकांचं डोकं, इथे काकूंचं डोकं, असं ते तेलाचे पॅच सोडून निघून जायचे भिंतीवरती. तर आजोबाने ते एकदा बघितलं. आणखीन त्या लेवललाच हे असं पेंटिंग करून टाकलं. आणि तेव्हा याला आता काच आहे, त्याला तेव्हा काच नव्हती. कारण ते ऑइल पेंट आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही किती टेका हे पेंट जाणार नाहीत. म्हणून आजोबाने ते असं मस्त ह्या बसायच्या पाठीमागे असं ते छान पेंटिंग करून टाकलं होतं. आणि आम्ही जेव्हा दादरचं घर सोडलं तेव्हा ते चित्र एवढं भिंतीमध्ये मर्ज झालं होतं, सिमेंटमध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, की ते काढता आलं नाही. आणि तेव्हाचं जे पेंटिंग असायचं ऑइल पेंट, ते वेगळ्या एका कार्डबोर्ड सारख्या प्रकारावरती होतं. आता त्या बोर्डाला काय म्हणतात मला माहिती नाही. पण ते भिंतीतच एवढं ते मर्ज झालं होतं की ते वडिलांना काढता आलं नाही, त्याचे तुकडे पडले असते. मग आम्ही जेव्हा 71 साली पॅन्ट्रामध्ये आलो तेव्हा बापू अण्णांना म्हणाले की अण्णा ते चित्र तिथे राहिलं, त्यात काय परत काढू. म्हणून माझ्या आजोबांनी हे चित्र 1971 साली काढले आणि ते 76 साली वारले. तेव्हा त्यांचं वय होतं 87-88. म्हणजे त्यांनी वयाच्या 80व्या किंवा 81व्या वर्षी हे चित्र काढलेलं आहे. आणि त्यातलं जपून टाक पाऊल हे दिसतंय का? मृत्युंजय ही वाट एकटीची, ही मी समोर धरून बसलेलो होतो असं. आणि ते त्याचं कॉर्नर वरनं काय दिसतंय ते हे काढतंय चित्र माझ्या समोर.
हे माझ्या आजोबांनी माझ्या समोर आता तो. धरून बसलो असं एक म्हणजे आहे आठवण. आणि आजोबांचं एक ग्रेटनेस म्हणजे ते कुठेही गेले तरी त्यांच्याबरोबर जसे वडिलांचं लिखाणाचं बाड होतं तसं आजोबांच्या बरोबर त्यांची सगळी आयुध होती एका मोठ्या पिशवीत. त्यावेळेचा तो मोठा कार्डबोर्डचा एक पुठ्ठ्यासारखा एक पाठीमागे हे होतं धरायला पुठ्ठा. त्याच्यानंतर कॅनव्हास त्यांच्याजवळ असायचा कंटिन्युअसली. म्हणजे वाईला मी 2-3 वेळा त्यांच्याबरोबर गेलोय तर वाईच्या घाटावरती बसून ते खाट 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 वाईच्या समोरचं गणपतीचं देऊळ, त्याच्या पाठीमागचं एक देऊळ आणि सगळा वाईचा घाट पूर्वीचा हे त्यांनी माझ्यासमोर काढलेलं आहे. हे पेन्सिलने काढायचं आधी सगळं असं ते अशी लांबून पेन्सिल ते पूर्वी धरायचे तसं जजमेंट करता आणि त्याच्या ह्याच्या करता आणि ते खाट 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 काढायचं घरी जाऊन रंगवायचं. कारण रंग डोक्यात आहेत सगळे पण ते स्केल आणि ते सगळं असं करायचं पेन्सिलने करायचं बेसिक घ्यायचं आणि घरी जायचं. त्यांचं तुम्हाला सांगू का? हो हा नाही बोला 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 ना तुम्ही आधी बोला. नाही सांगा ना. सांगण्यासारखं म्हणजे तुमच्या आजोबांची सगळी पेंटिंग मी भाग्यवान आहे की मी बघितलेली आहे. अरे वा वा. कारण मला वाटतं 1985 किंवा 86 मध्ये रहेजा स्कुलाफ मध्ये त्यांच्या पेंटिंगचं एक्झिबिशन भरवलं होतं आणि ते हँग करण्यासाठी मी होते तिकडे. अरे वा. आणि 2 दिवस आमच्या कॉलेजमध्ये त्यामुळे मी ती सगळी बघितलेली आहे ती पेंटिंग त्यांची. मी भाग्यवान आहे त्या दृष्टीने. आजोबांनी खूप कष्ट घेतले. आजोबांचं मी ऍक्च्युली काम बघितलेलं आहे ते दामोदर हॉल पूर्वीचा होता तो. दामोदर हॉलला तेव्हा नाटकं जास्त व्हायची नाहीत. तर त्या हॉलला जे त्यांचं स्टेज आहे ते स्टेज लकीली त्यावेळेस मोठं होतं. त्या सबंध स्टेजवरती पडदा खालती पसरून जमिनीवर पसरून आजोबा पेंटिंग करायचे. मग तो जंगल सीन असेल किंवा महालाचा सीन असेल ते वरतून सुरुवात करायचे. 2-3 दिवसांनी खालती येऊन जंगल ते उभं केलं की जंगल उभं आहे असं. म्हणजे त्यांची मास्टरी म्हणजे ते ग्रेटच होते. म्हणजे काय त्यांच्या डोळ्यात जे स्केल होतं ते म्हणजे जसं आपण कौतुक करतो आज अजंठा वेरूळचं की ते वरतून खोदत आले वगैरे वगैरे. आजोबा सुद्धा तेच करायचे. वरतून जे स्टार्ट करायचे. महाल असेल तर महाल म्हणजे पूर्वीची नाटकं ज्यांनी किंवा इव्हन आताचंही कुठलं नाटक घ्या मागे जो पडदा आहे तो जर का वरतून रंगवायला सुरुवात केली आणि खालती संपवलाय तर त्याचं काय स्केल असेल. पडदा त्याच्यात 3D इफेक्ट आणायचा. खिडकी तिथे आत गेलेली आहे मागे बाल्कनी आहे असं. म्हणजे ते ग्रेटच होते. त्यांनी फिरता रंगमंच त्यांनी आणला बऱ्यापैकी. ओके ओके. त्या काळी व्हेरी नाईस. काय त्यांचे 2-3 क्रिएटिव्ह त्यांचे आहेत. पण ते सांगितलं ना की जास्त गवगवा करायचा नाही. आपण लहान आपण म्हणजे साधेच एकदम. त्या साधेपणा म्हणजे अशी खूप माणसं होती. इव्हन मी ज्या नाटकात काम केलं रायगडला जेव्हा जाग येते त्या नाटकातले दिग्दर्शक बापू म्हणजे दत्ताराम बापू किंवा दत्ताराम बापू वरवईकर हे त्यांचं नाव होतं. वसईला राहायचे. अत्यंत साधा माणूस. कधी गर्व नाही की मी शिवाजी आहे या नाटकातला. मी या नाटकाचा डायरेक्टर आहे. मत्स्यगंधेत ते भीष्म होते. तरी कधी इतके दौरे झाले आमचे कधी त्यांचं वागणं मला मान द्या मला हे द्या कधीही नाही. म्हणजे तुम्हाला एक त्यांच्या मोठेपणाची गंमत सांगतो. एका दौऱ्यामध्ये माझे वडील माझ्या बरोबर होते कारण मी 7, 8, 9 वर्षाचा होतो. त्यामुळे काळजी घ्यायला म्हणून माझे वडील होते रजा काढून. आणि ट्रेनमध्ये आम्ही बसलो होतो आणि रात्रीचे गप्पा मारत आम्ही प्रवास करत होतो. एक जे कंपार्टमेंट होतं त्या कंपार्टमेंटमध्ये माझे वडील आणि त्या नाटक मंडळीत ते 2-3 जण असे छान गप्पा मारतायत. थोडेसे हसतायत जोक्स वगैरे. आणि नंतर मग लक्ष गेलं की दत्ताराम बापू थोडेसे लांब दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये पण त्यांना असं तिरकं दिसतं बघा ते असे बसलेत. तर मोहनदास सुकणकर नावाचे आमचे ग्रहस्थ आमचे स्नेही जे खूप चांगले नट आहेत कलाकार आहेत ते गोवा हिंदूचे एक होते मॅनेजर. ते जरा असे घाबरत आले आणि त्यांनी वपूंच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या कानात सांगितलं की तुम्ही जरा बापूंना झोपू दे ना. ते थांबलेत. तर अरे आम्ही तिकडे जाऊन बसतो. नाही तुम्ही नुसतं उठा. तुम्ही त्यांच्या बेडिंगवर बसलेले आहात. म्हणजे आपल्याला जागरण होतंय. आपल्याला माणसाच्या खालती बेडिंग आहे ह्याला आपण आता उठवावं हे सुद्धा दत्ताराम बापूंनी केलं नाही. आणि तेव्हा बापू काळी जास्त काही मोठे नव्हते. आणि दत्ताराम बापूंचं जर का नाटक आहे त्यांची जर का नाट्य संस्था आहे ते जर का शिवाजी आहेत ते जर का डायरेक्टर आहेत तर बापू काळे त्यांच्यासमोर कोणीच नव्हते. बरोबर. त्यात ते आता नाटक करून आलेले आहेत. म्हणजे आम्ही नाटक करून दुसऱ्या गावाला चाललो ट्रेनने. म्हणजे त्या माणसाला विश्रांतीची किती गरज असणार आहे आणि किती अधिकार असायला पाहिजे. पण त्यांनी वडिलांना उठवलं नाही. त्या सगळ्या माणसांनी त्यांचे छान चालले गप्पा चाललेत गाणी चाललेत जरा असू दे. म्हणजे ही सफर्ड बट ही डिडंट स्पीक.
की वा, वा. तुम्ही आता उठा, काय तुम्हाला काय आहे की नाही वगैरे. छानच, खूप मोठी छानच. माणसं, खूप छान मजा होती छानच. खरं त्या काळात. आणि मी वपू झपूर्झामध्ये लिहायचे, मला वाटतं लोकसत्तामध्ये झपूर्झा म्हणून कॉलम लिहायचे. बर. तर त्याच्यात त्यांचं एक वाक्य होतं, मी वाचलं होतं, मला अजूनही आठवतं, खूप लहानपणी वाचलं होतं ते. वर्तुळाबद्दल होतं आणि वर्तुळाच्या अनेक त्रिज्या असतात आणि एखादी त्रिज्या जर वेगळं व्हायचं म्हणाली तर तिला वर्तुळच राहणार नाही. वा तर वा. तुम्हाला शुभीने कदाचित 11वी क बद्दल सांगितलं असेल, तर आमचा 11वी क तसाच आहे. अनेक अरे वा. त्रिज्या असलेलं एक वर्तुळ आहे आणि एकही त्रिज्या वेगळी नाहीये त्याची. सुरेख सुरेख सुरेख. छान छान. ओके. वर्तुळाबद्दल एक गमत आहे. वर्तुळाची व्याख्या काय माहितीये का? सांगा. वर्तुळ म्हणजे वर्तुळ इज अ पॉइंट. हा. जिकडे सर्कल तिकडे सर्कल. सर्कल 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 आणि सर्कल. छान छान. सुहास काळे. तुम्हाला भेटून आनंद झाला. हो हो, आपण एकदा आम्हालाही प्रत्यक्ष तुम्हाला लवकरच भेटून. भेटूया. हो हो. आणि लवकरात लवकर भेटूया. शुभीमुळे आम्हाला ही संधी मिळाली. मला पण. तुम्ही तिने सांगितल्याबरोबर, विचारल्याबरोबर हो म्हणालात. तुम्ही आम्हाला तुमच्याकडे, तुमच्या वडिलांकडे वारसा हा तुमच्या आजोबांकडून आला हे सांगितलं. तुमच्या Yes, yes. वडिलांचं फक्त लेखक आणि कथाकार एवढंच नाही, तर ते एकदम मनापासून आर्किटेक्ट होते, चित्रकार होते, बासरी छान वाजवायचे, हार्मोनियम छान फोटोग्राफर वाजवायचे. होते. तर व्हायोलिन त्या छान वाजवायचे. व्हायोलिन अप्रतिम. व्हायोलिन छान म्हणजे वाजवायचे. कधी-कधी अशा असं व्हायचं की आई माझी 90 साली गेली आणि हा. 99 पर्यंत आम्ही दोघं जणच घरात राहिलो. तर कंटाळा आला की कधी-कधी मी हार्मोनियम काढायचो. मग ते पण चला आता पोराला जरा जॉईन होऊया. मग ते व्हायोलिन घेऊन बसायचे. असा आमचा एक फोटो आहे. सो ओके. आम्ही दोघं म्हणजे संगीत हा एक अत्यंत कॉमन चांगला पॉइंट होता आमच्या घरात. आई सुंदर गायची. आई सी.आर. व्यासांच्याकडे शिकायला गेली होती. जायची म्हणजे. नाही त्यामुळे तर गाणं तुमच्याकडेही तोच वारसा त्या म्हणजे आजोबा आला. आणि वडिलांकडून आलेला आहे. तुम्हाला दोन हो, दोन फायदे झाले मध्ये आहेत. गाणं आहे. हा, गाळून हा. आलंय माझ्याकडे. तुमचे 11वी आमच्या झूम शाळेत आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू आणि आपण परत कधीतरी नक्की पुढच्या वेळी भेटूया. तुमचं हार्मोनियम आणि तुम्ही माउथ ऑर्गनही वाजवता. हो वाजवतो. ते आपण ऐकायला परत एकदा सेशन जरूर करू. जरूर जरूर करूया. फोटो थँक्यू व्हेरी धन्यवाद. मच. गिरीश Thank- फोटो थँक्यू. फोटो गिरीश फोटो. आम्ही सर्वांसमोर बरोबर एक फोटो काढतो, तेवढा फोटो काढूया. ओके. आणि हो मग जरूर जरूर गॅलरी व्ह्यू Yes, मध्ये yes. फोटो काढतो. जरूर जरूर. 3, 2, 1. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू ऑल द बेस्ट. कोरोनात काळजी घ्या. हो हो, तुम्ही हा. पण. ओके.